अनुभव मला हिमालयामध्ये आला, तो अनुभव मला या बेटावर आला. आणि म्हणून हे फार सुंदर ठिकाण आहे म्हणले, निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय पवित्र ठिकाण आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल, म्हणून त्या दिवशी आपण म्हणजे पुढच्या वर्षीचं अनुष्ठान आपल्याला पॉम्पलेट डेट सगळं कळेल, माऊली सांगतील त्याप्रमाणे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा तो आम्हाला एक लक्ष वाटायला लागलेला आहे की तो दिवस आमच्या जीवनात कधी येईल की त्या अनुष्ठानाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्यास. मग त्याची भेट होण्यासाठी जसं म्हणले आता वडवळकरांची अवस्था झालेली आहे, तसं म्हणले लक्ष्मण महाराजांची इथं अवस्था अशी झाली जी आमच्यासाठी जी सुंदर व्यवस्था केली, सोय केली. कोणती सोय? एक सोय माऊलीनी तो आम्हाला त्या पतीची भेट करून देण्यासाठी एक सोय केली म्हणले महाराज. ती सोय कोणती? करस्थळी शंकर फिरियला, ही सोय करून दिली माऊलीनी. आणि त्या करस्थळी जो शंकर दिलेला आहे, दीक्षेच्या माध्यमातून लिंगपती अंगसती या आचरणानं जर आम्ही आमचं जीवन, या विचारानं जर आमचं जीवन व्यथित केलं तर त्या पतीची भेट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तशा प्रकारची सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू तुम्हा सर्वांना देव, अशी सदिच्छा व्यक्त करून तुम्ही म्हणाल महाराजांनी मधली चाल दिली नाही. ही अशी गुणवान मंडळी एवढी झाली की गाण्यामध्ये वेळ कधी गेला काही कळालंच नाही. पण प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे, म्हणून वेळ सांभाळून व्यवस्थित मला बोलता आलं नसेल, त्याच्यामधून एखादा चूक अभद्र शब्द गेला असेल त्याबद्दल क्षमा असावी. जे चांगलं असेल ते गुरु माऊलींचं असेल. आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणचं दैवत ग्रामदैवत बसवेश्वर, तसेच जमलेले सर्व सद्भक्त मंडळी, श्रोता मंडळी, मनमद बसवादी संत व परमपूज्य गुरु माऊली राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी समर्पित करत असताना परत एकदा उद्याच्या गुरुवारी आम्ही जेवढं जास्तीत जास्त बहुसंख्येने या ठिकाणी येणार आहोत, माऊलींना त्या पुढच्या वर्षीच्या अनुष्ठानाची मागणी त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी अतिशय आनंद वाटला. या ठिकाणचं स्थळ पाहून इथली काही जी कमिटी असेल, जी गुणीजन मंडळी या ठिकाणी ज्यांनी 21 दिवस या ठिकाणी सेवा, केदार वांजरवाडा केदार सुगावे, तसे जनार्दन आणि ज्येष्ठ कीर्तनकारांचे महेश्वर मूर्ती, शिवभक्तीपरायण भूषण स्वामी वाखारीकर अशा विद्वानापुढं आणि माझे गुरु लक्ष्मण गोते गुरुजी कवठाळीकर म्हणजे अशी गुणीजन मंडळी लागले. जर बोलता बोलता चूक अभद्र एखादा काही कमी जास्ती झाला असेल त्याबद्दल क्षमा असावी. ही झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सर्वेक्षण वाणीतून कीर्तनाच्या माध्यमातून आपली सेवा केलेली आहे. त्या सेवेबद्दल गावकरी शिवदास म्हणे त्याचे भावे कल्याण. नमस्कार आहे
ज्यांचं अन्नदान आहे असे करण्याने समर्पित केलेलं आहे. आणि आजच्या अन्नदानाचा साठी एकदा आशीर्वादाच्या टाळ्या वाजवाव्या. श्री संजय देशमुख लांजकर, सुधाकर पाटील इंगळे, जनार्दन आप्पा वगैरे ही सर्व कार्यकर्ते मंडळी, LB रणकाम साहेब, ही सर्व कार्यकर्ते मंडळी आजच्या या यजमानाचा अन्नदात्याचा यथोचित गौरव करत आहेत. आता मला अन्नदाता
इकडे इकडे बघा. आपण सर्वांनी घेतल्यानंतर आपले ताट वाटी ही स्वच्छ धुवायची आहे. आमच्या सदस्यांना आपण सहकार्य करायचे आहेत. आमचे सदस्य इथे निर्मा घेऊन बसलेले आहेत. आपण त्याला त्या वाटीला व प्लेटात काही कर्कट राहण्याची दक्षता घ्यायची आहे व आम्हाला सहकार्य करायचे आहे. चिंता क्लेश दारिद्र्य दुःखावघे देशांतरा पाठवी हे रंभा गंगायका गजमुखा भक्तापुतोषवी सांब जन्म पार्वतीपदेश्व हर हर महादेव. द्रव्याचा उपभोग घ्या धनिक हो राखून ठेवू प्रमाणे सखा. वाऱ्यातील दिवा कसा जळत असे लक्ष्मी असे त्या परी पश्चाताप करुण काय गड्या रे ती गेली आदुरी सांब जन्म पार्वतीपदेश्वर हर हर महादेव. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु प्रसन्न रेणुकबीर विनंती आहे की आपण भोजन कक्षात बूट चप्पल ठेवतात ते भोजन कक्षाच्या बाहेर ठेवायचे आहे. जे आपण चप्पल घेऊन बाहेर जे काढून ठेवला ते भोजन कक्षामध्ये ठेवतात ते आमची विनंती आहे की ते भोजन कक्षाच्या बाहेर ठेवायचे आहे. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आपल्याला जेवढा महाप्रसाद लागेल आपण तेवढाच महाप्रसाद घ्यायचा. महाप्रसाद वेस्ट जाणार नाही. देणगी कक्षाकडून देणगी देऊन आपल्या नावाची इतर पावती घेऊन जायचे आहे. म्हणून ते एखाद्या तरी वेळ पाहिजे.